हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ना मी साडीमध्ये एक रील शूट केला. रील शूट करता करता इतका वेळ झाला होता की दर्शला स्कूलमधून यायला फक्त 20 मिनिटं बाकी होते. म्हणून घाईघाईत किचनमध्ये आले, छानपैकी कटिंग चॉपिंग करून घेतलं. म्हटलं आज काय बनवायचं? तर आज अगदी साधी सोपी रेसिपी ती म्हणजे कढी आणि खिचडी. त्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतले, अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली, छानपैकी मिक्स करून घेतलं. त्याचबरोबर मसाल्याच्या डब्यातले मसाले संपले होते म्हणून तेही फिल करून घेतले. आणि आता मी लागणार आहे रेसिपीला. माझ्याकडे 2 मसाल्याचे डबे आहेत. एक म्हणजे नॉनव्हेज करता आणि एक म्हणजे व्हेज करता. म्हणजे काय, तुमच्या घरी पाहुणे कोणते व्हेजचे आले तर त्यांना इश्यू होत नाही. आणि छानपैकी हे जे आपण कटिंग चॉपिंग करून घेतलं होतं त्याची आता आपण फोडणी देणार आहोत. तेल टाकलं, जिरा टाकलं, त्याचबरोबर कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं, त्याचबरोबर एक कट केलेला कांदा टाकला, लसणाच्या पाकळ्या कट केलेल्या टाकला, त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे टाकले. आणि आता काय, बेसिक मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट पावडर, काळा मसाला, त्याचबरोबर हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि जे तांदूळ आणि डाळ होतं ते छान स्वच्छ धुवून घेतलं आणि याच्यामध्ये टाकून परतून घेतलं. नंतरून छानपैकी गरम पाणी टाकलं आणि वरतून कोथिंबीर टाकून कुकर लावून घेतला आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मग काय, आपली खिचडी छानपैकी तयार होईल. आता मी इकडे लागले होते कढीच्या रेसिपीला. पण फोनची बॅटरी एकदम लो होती, त्यामुळे फोन मध्येच डेड झाला आणि मला कळालंही नाही की रेसिपी शूट नाही झाली. त्यामुळे ती रेसिपी मी तुम्हाला कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईलच. आता छानपैकी इथे ताट रेडी आहे, कढी रेडी आहे, खिचडी रेडी आहे. मग वाट कसली बघताय? येताय ना जेवायला? व्हिडिओ आवडला असेल तर